सातपूर MIDC परिसरामधील रेणुका लॉजिस्टिकमध्ये एकाने ऑफिसची तोडफोड केली आहे। घडलेल्या घटनेबाबत रेणुका लॉजिस्टिकमधील कर्मचारी सुनील घुगे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली, तसेच सातपूर पोलिसांना देखील कळवले आहे। या प्रकरणी एकाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। रेणुका लॉजिस्टिक येथील स्टाफ आणि कर्मचारी तक्रार देण्यासाठी सातपूर पोलीस स्टेशन येथे गेले होते। व्यावसायिकाच्या अंतर्गत वादातून ऑफिसची तोडफोड केल्याचा आरोप घुगे यांनी केला आहे। सर, मी या ठिकाणी रेणुका लॉजिस्टिकमध्ये एक कर्मचारी आहे। माझं नाव सुनील घुगे। मी या ठिकाणी एक सर्वेश सानप नामक व्यक्ती या ठिकाणी येऊन आमच्या ऑफिसची त्यांनी तोडफोड केलेली आहे। आमच्या अंतर्गत व्यावसायिक वादामध्ये अंबडमध्ये आमचे काही कर्मचारी कामानिमित्त गेलेले असताना तिथं त्याचे वडील सचिन सानप यांनी आमच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली। मारहाण केल्यानंतर ते इथं ऑफिसला आले। इथं ऑफिसला आल्यानंतर आमच्या मालक लोकांना त्यांनी दमदाटी केली। त्यासोबत त्याच्या हातामध्ये रॉड वगैरे होते मारण्यासाठी। ते मारत असताना आमच्या कर्मचाऱ्यांनी बचावासाठी हे केलं, त्याला बाजूला केलं। बाजूला केल्यानंतर सर्वेश सानप नामक व्यक्ती नंतर परत आम्ही ज्यावेळेस पोलीस स्टेशनला जबाब देण्यासाठी गेलो, तक्रार देण्यासाठी, त्याच्यानंतर त्यांचा मुलगा सर्वेश सानप इथं या ठिकाणी आला व इथं तुम्ही बघू शकता का पूर्ण ऑफिसची त्यांनी तोडफोड केलेली आहे। त्यासोबत आमच्या कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी, म्हणजे मी स्वतः त्याला सांगत होतो, समजून सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्यांनी कुठलीही त्याची मानसिकता समजून घेण्याची नव्हती। आम्ही त्याला सांगितलं की आम्ही तुला CCTV फुटेज वगैरे सर्व काही दाखवायला तयार आहे, तू शांत घे, पण त्यांनी आमचं कुठल्याही प्रकारचं ऐकलं नाही। हातात त्याच्या दोन्ही हातोड्या वगैरे होत्या। मला तर त्याने अक्षरशः डोक्यात हातोडी मारण्याचा प्रयत्न केला। मी थोडक्यात बचावलं त्याच्यातून। आणि आमच्या ऑफिसमध्ये अशी 5-10 हजार रुपये किरकोळ रक्कम मी मेंटेनन्ससाठी ठेवलेली असते, तर ती पण गायब केलेली आहे इथून। सातपूर पोलीस स्टेशनचे काही पोलीस अधिकारी या ठिकाणी आले होते आणि त्या सर्व सानपला ते तिकडे गेलेले। त्यासोबत आता मी थोड्याच वेळात तिकडं पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी जात आहे। प्रशासनाला आमची एकच विनंती आहे की आज आम्ही छोट्या व्यवसायापासून सुरुवात केलेली असताना प्रतिस्पर्धी हे असतातच, पण मी प्रतिस्पर्ध्यांना पण हेच सांगू शकतो की व्यवसाय हा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी असतो। हे असं जीवे मारून कोणीही पैसे कमवू नये आणि आपला जीव हा महत्वाचा आहे। हीच मी सगळ्यांना, म्हणजे माझ्या व्यावसायिक मित्रांना सुद्धा हीच विनंती करेन की असे प्रकार घडवू नका। व्यवसायामध्ये चढ उतार हे चालू असतात, पण हे अतिशय घृणास्पद हे केलेलं आहे। आणि पोलीस अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी कठोरात कठोर कारवाई या सचिन सानप नामक व्यक्ती आणि त्यांचा मुलगा सर्वेश सानप याच्यावरती कठोर कारवाई करावी। नाही, याच्या अगोदर तर तसं काही नाही। व्यावसायिक प्रतिस्पर्धी होतो आम्ही। अंबडला जी घटना घडली, आम्ही एका कंपनीमध्ये काम करतो, शुभदा पॉलिमर म्हणून। तर त्या ठिकाणी आमचे काही कर्मचारी LR कॉपीज वगैरे क्लिअर करण्यासाठी गेले होते आणि सचिन सानप आणि त्याच्याबरोबरचे काही ते 2-3 साथीदार हे ऑलरेडी तिथं आमच्या कर्मचाऱ्यांची वाटच बघत होते। आम्ही आमच्या कामानिमित्त गेले असता त्यांनी आम्हाला विचारणा केली, तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही काय कामासाठी आलोय। तर त्यांनी सचिन सानपने असं सांगितलं की काय तुम्ही लुख्खे रेट दिले, असे कसे कामं करता। आणि तिथंच दगड वगैरे जे काय होते ते आमच्या राहुल कुटे आणि अनिल जाधव म्हणून एक आमचा ड्रायव्हर आहे, त्याच्यावरती त्यांनी प्राणघातक हल्ला केला। तो प्राणघातक हल्ला केल्यानंतर इथं परत सचिन सानप आणि त्याचे काही साथीदार या ठिकाणी आले आणि त्यांनी हा सगळा काही प्रकार घडवून आणला। ते पण छोटे एक, म्हणजे सचिन ट्रान्सपोर्ट या नावाने त्यांचा माझ्याकडे त्यांचा मुलगा एवढा हे होता की तुम्ही बघू शकता। त्याने सचिन सानप सचिन लॉजिस्टिक या नावाने तो व्यवसाय करतोय। त्याचा मुलगा इथं आला। इथं आल्यानंतर त्याने मला एक कार्ड दिलं आणि सांगितलं तुमच्या काय ज्या 100-125 गाड्या आहे या सर्व गाड्या फोडून टाकेल, कर्मचाऱ्यांना जीवे मारून टाकेल, अशा प्रकारची धमकी देऊन कार्ड सुद्धा मला देऊन गेलेला आहे तो, की तुम्हाला काय करायचं ते करून घ्या, मी अख्ख्या गाड्या जाळून टाकेल। आणि मला स्वतःला त्यांनी डोक्यात मारायचा प्रयत्न केलाय। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी मंगेश एरंडे, सातपूर।